गायनाचे मुळे आपुल्या छंदे मनाची आनंदी आवडी लाज भोय शंका लाज भोय शंका दुराविरामान नकडे साधून या पुरते गायनाचे उडे आपुल्या छंदे मनाची आनंदी आवडीने तुका म्हणे आता फुल्या सोयाचे तुका म्हणे आता फुल्या सायाचे आम्हा जगदीशी सांभाळावे गायनाचे उडे आपुल्या छंदे मनाची आनंदी आवडीनी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतापिया दुसरे चरण संतापिया पांडुरंगा करू दुसरे चरण संतापिया दुसरे चरण संतापिया महायोग विदित देवी मरथ्या वरुंदरिका यदा तुमरिंद्रई समागत्य तिष्ठन्तं आनन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुभूषणाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रहाद रूपावण झालो चराचरी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती मनोजपं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। आता उंदुरंग भूमिका कीर्तनी उभी होती लोका टाळ मदंग श्रुती देखात यान मन माझे दंडवत ऐसेन मन करुणी सकळा हरी कथा बोले बोबडिया बोला आज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे ऐके वचन कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडी तो कथे काळी आपण असावे जवळी घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दुर्बळाची देवा दिन दुर्बळाची देवा दिन दुर्बळाची देवा दुर्बळाची देवा दिन दुर्बळाची
घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे गायनाची उडी आपुलिया छंदे मनाची आनंदे आवडीने अनंत कृपा विभूषित अकारण करुणावरुणालय जगताधार जगतालय जगतपालक विश्वचालक थोडासा बेस अनंत कृपा विभूषित अकारण करुणावरुणालय जगताधार जगतालय जगतपालक विश्वचालक भक्त आनंद कंद रुक्मिणी प्राण संजीवन अखिल गुणनिधान अखिल कूट ब्रह्मांड नायक सर्व सत्ताधीश भगवान श्री पांडुरंग परमात्मा भक्त शिरोमणी श्री पुंडलिक राय मुक्त कैवल्यती योनिधी माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ श्री ज्ञानोपराय प्रेमामृती श्री नामदेवराय श्रीमंत जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबराय तपोनिधी ज्ञाननिधी संत श्रेष्ठ श्री निळोपराय श्री श्री सद्गुरु ब्रह्म चैतन्य महाराज प्रभु रामचंद्र प्राणवत्सल भक्त श्रेष्ठ श्री हनुमंतराय श्री संत गजानन महाराज आदि करून सर्व संत चरणवृंद कीर्तन साथी करता उपस्थित माझ्या वारकरी संप्रदायाचे सर्व पायिक विनेकरी टाळकरी माळकरी वारकरी कथाकार प्रवचनकार कीर्तनकार आचार्य प्राचार्य गायनाचार्य पेटी मास्तर मृदंगाचार्य सर्व बहालदार चोपदार कीर्तन साथी करता कीर्तन श्रवण सुखाचा अलोभ्यासा लाभ घेण्याकरता व्यासपीठासमोर बसलेले सर्व श्रोते सज्जन मायबाप की ज्या श्रोत्यांना श्री माऊली ज्ञानोपराय प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती एक जण म्हणला होता महेशाची या मूर्ती महेशाची या प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती मी दुबळा अर्चित असे भक्ती म्हणून श्रोते हे भगवान महादेवाच्या समान असतात बरं का म्हणून महादेव नेहमी कसे असतात शांत असतात तसे श्रोत्यांनी शांत राहावं लागतं आणि खऱ्या अर्थानं आज हे शांत रसातलं कीर्तन आहे या सर्वांच्या चरण कमलावरती विनम्र अभिवादन करून प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवे करता भगवान स्वरूप असणाऱ्या श्रोत्यांच्या अंतःकरणामध्ये विराजमान असणाऱ्या भगवंताच्या चरण कमलावरती सेवा समर्पित करण्याकरता निवडलेला अभंग साहित्य सोनियाच्या ज्ञानरूपी खाणीमधून निघालेला अमौलिक रत्न वैराग जगताच्या परमोच्च शिखरावरती अखंड विराजमान होऊन अवघ्या जगताला चैतन्यमय ज्ञानाचा शीत प्रकाश देणारा चमचमता ध्रुवतारा भक्ती शिखराच्या उंच हिमालयाच्या खुशीमधून वाहणारा सुखद प्रेमाचा झरा बोलो भा कनकाई पुत्र वारकरी एकनिष्ठ महावैष्णव श्री जगद्गुरु तुकोबराय यांच्या शुद्ध आणि पवित्र अशा पंचम वेदरूपी गाथ्यातील संतपर प्रकरणातील 4 चरणाचा आणि वैष्णवांचं महात्म्य वैष्णवांच्या संगती सुखाचा महिमा सांगणारा अभंग विठाला पुण्यतिथी म्हटलं अभंग घेण्याचं कारण असं आहे पुण्यतिथी म्हटलं की संतपर प्रकरणातील अभंग असावा लागतो असा काही लिखित नियम नाही पण पुण्यतिथी या शब्दाचा अर्थ काय ज्या तिथीला पुण्य होतं ज्या तिथीला
पुण्य होतं. सरळ सरळ अर्थ आहे की नाही? ह्याच्यात काय वाकडे तिकडे काय आहे का? सरळ सरळ अर्थ आहे. पुण्यतिथी, ज्या तिथीला पुण्य होतं ती पुण्यतिथी. नाही नाही, पुण्य केल्यानंतर जी तिथी पवित्र होते ती पुण्यतिथी. आणि म्हणून पुण्य कशानं प्राप्त होतं? कशानं प्राप्त होतं? पुण्यवंत व्हावे घेता सजनाची नावे, घेता सजनाची नावे, घेता सजनाची नावे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे. देह माझी वाचा तुटी, महालाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी. मेघे माझे वाचा तुटे, महालाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी. कशाला पुण्य प्राप्त होतो? पुण्यवंत व्हावे घेता महाराजांची नावे. बरोबर का? पुढाऱ्यांची नावे. पण रात्री आपण पाहिलं 35 मिनिटं पुढाऱ्याची नावं घेण्यातच गेले. तारीख दिली, पुणे नामकं झालं. म्हणून पुण्य जर प्राप्त करायचं असेल, घेता सज्जनाची नावे. या जगाच्या पाठीवरती सज्जन कोण आहेत? कोण सज्जन आहेत? विडाला 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 कुंडली विठाल रे. असू दे, आता जिथं जागा आहे तिथं बसतील सावलीला. कारण लोकांना किती सांगितलं तरी आपण, ज्यांना याच्यातलं ज्ञान आहे ते समोर येऊन बसतात आहे की नाही? मग ऐका, जगाच्या पाठीवरती असा एकच संप्रदाय आहे, तो पाठीमागच्यांना पुढे बोलवतो आहे का नाही? तो वारकरी संप्रदाय. पाठीमागच्यांना या पुढं, या पुढं. दुसरीकडे जर आपण गेलो तो हो माग म्हणतो. कशाला आला पुढं? पण इथंच असं आहे. आता आली वाटतं लिंक थोडीशी लागली. म्हणून ऐका, असं ते गणेश महाराज सावरीला बसा. घेता सज्जनाची नावे. सज्जन म्हणावं कुणाला? कुणाला सज्जन म्हणावं? पाया आठविते विठोबाचे, विठोबाचे पाया आठविते विठोबाचे, विठोबाचे पाया आठविते विठोबाचे, पाया आठविते विठोबाचे. हे माझे सोयारे सजन सांगाते, हे माझे सोयारे सजन सांगाते, पाया आठविते विठोबाचे, पाया आठविते विठोबाचे. हे माझे विठोबाचे पाया आठविते कोणाला सज्जन म्हणावं? जो गावात आलेला एकही तमाशा सुखवत नाही त्याला. पाय आठविते विठोबाची. भगवान परमात्म्याच्या बद्दल निस्सीम भाव ज्यांच्या अंतःकरणामध्ये आहे ते सज्जन आहेत. वैष्णव मानो जया, आवडी देवावरी माया, आवडी देवावरी माया, आवडी देवावरी
सज्जन म्हणायचं, कुणाला वैष्णव म्हणायचं? अवघे देवावरी माया. म्हणून फक्त देव आणि देव त्यांच्या आठवणीत राहतो, स्मरणामध्ये राहतो. आपल्या स्मरणामध्ये देव राहत नाही. मी गेल्या वर्षी जवळजवळ 4-5 वर्ष झाले माझी सेवा आहे. गेल्या वर्षी अभंग घेतला होता. आपण सगळे कीर्तनाला होता का रे आबा? कोणता अभंग घेतला होता तुम्हाला माऊली? गेल्या वर्षी लोक म्हणतील महाराज गेल्या वर्षीच जाऊ द्या, पण काल रात्री जेवायला कोणती भाजी होती आम्हाला माहिती नाही, लक्षात राहतच नाही. विस्मरण आहे देवाचं. आता पण संसाराचं मात्र स्मरण सतत आहे 24 तास. इथं बसलेल्या आमच्या माता माऊली, या कोणत्याही माऊलीला विचारा की आपल्या घरामध्ये ताट किती आहेत, तांब्या किती आहेत, फुलपात्र किती आहेत, ग्लास किती आहेत, चमचे किती आहेत. तसे घरात सगळ्यात चमचे असतात, गावात पण असतात काही. बरोबर एक सुद्धा चमचा तुम्ही कमी सांगणार नाही. नवऱ्याच्या खिशातनं चोरलेले पैसे तांदळाच्या डब्यात किती ठेवले, सगळं सांगणार हे. कपाटात साड्या किती आहेत, मंगळसूत्रामध्ये मणी किती आहेत, तंत झोपेतनं जरी उठवलं तर एक सुद्धा कमी सांगणार नाही. इकडं पुरुष मंडळीचं सुद्धा तसंच आहे. आपल्या उतऱ्यावर जमीन किती आहे, गट नंबर कोणता आहे, बँकेत पैसे किती आहेत, सगळं बरोबर लक्षात राहतं आहे का नाही. पण परमार्थातलं मात्र लक्षात का राहत नाही, तर आपल्या अंतःकरणामध्ये ते षडविकार आहेत, त्रिदोष मल विक्षेप आवरण साठत असल्यामुळं ते आपल्या आठवणीत राहत नाही, वरच्यावर निघून जात आहे. नळी फुंकली सोनारे, पुढं काय काय म्हणून त्या पद्धतीनं. तसं वैष्णवांचं तसं नाही. वैष्णवांचं कसं आहे, सदा नाम घोष करो हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलतसु, सततम कीर्तयंतम माम यतंत श्रोतः. सतत रात्रंदिवस, रात्रही न कळे दिवस नाही कळे. ज्यांच्या अंतकरणामध्ये भाव आहे भगवान परमात्म्याविषयी त्यांना सज्जन म्हणतात, त्यांना वैष्णव म्हणतात. आणि अशा असणाऱ्या वैष्णवांची जगद्गुरु तुकोबराय आपल्याला संगत मागतायत. अभंगाचं वैष्णवा संगती सुख वाटे, वैष्णवा संगती सुख वाटे, वैष्णवा संगती सुख वाटे, वैष्णवा संगती सुख वाटे,
तुकारामामधून जगद्गुरु तुकोबराय भगवान परमात्म्याकडे वैष्णवांच्या संगतीची मागणी करत आहे. तसा हा मागणी परही अभंग आहे, संत परही अभंग आहे. आणि या असणाऱ्या आजच्या सोहळ्याकरता आमचे असणारे वैकुंठवासी जनार्दन चंदू गुटाळ आमचे आजोबा आणि दुसरं नाव लिहिलं आमच्या आजी चंद्रभागा जनार्दन गुटाळ त्यांचं लिहायचं राहिलं नाव. या दोघांचं पुण्यस्मरण काय करायचं, पुण्यतिथी काय करायची, बरीचशी त्याला कारण आहे. माऊलींच्या भाषेत जर बघायचं म्हटलं तर का पुण्यस्मरण करावं आपल्या माता पित्यांची, का पुण्यतिथी करावी आपल्या पितरांची, कशा करता हे सगळं करावं, ते जाऊन जवळजवळ आज 50 वर्ष 25 वर्ष झाली. अजून कशा करता त्यांचं पुण्यस्मरण करावं, तर लक्षात ठेवा, फक्त त्यांच्या करताच हे पुण्यस्मरण करायचं नाही. माऊलींच्या भाषेत माणसानं वर्षामध्ये काय काय करावं लागतं, 365 दिवसामध्ये आपण प्रपंच करतो, संसार करतो, आणि संसारामध्ये कमवलेली प्रत्येक गोष्ट आपलीच नसते. सगळा अधिकार त्याच्यावरती आपला नसतो. किड्यामुंगे असतात, प्राणी असतात, अजाणते जीव असतात, रंजले गांजले जीव असतात, त्याच्यातला काहीतरी हिस्सा धर्माकरता आपण खर्च करावा लागतो. आणि त्याच्यामधला काही 10% हिस्सा शास्त्र सांगतंय आपण कमवलेल्या पैशामधील 10वा हिस्सा प्रत्येक वर्षी हा पितरांच्या उद्धाराकरता खर्च करावा लागतो, दान करावं लागतं. दशशास्त्री असं आहे. 10वा हिस्सा कोणाकोणाकरता काय काय सेवा करायची. गुरु गोत्र अग्निपूजे अवसरे भजे द्विजी निमित्तादिकी यजी पित्रोद्देशे. गुरूंची पूजा, अग्नीची पूजा, गोत्राची पूजा, ब्राह्मणांची पूजा, आणि सगळ्यात महत्वाचं पितरांच्या निमित्तानं दान प्रत्येक वर्षी आपल्याला करावं लागतं. आणि मग का दान केल्यानं काय प्राप्त होतं, किती पुण्य प्राप्त होतं, माऊली सांगतायत. का सोम सूर्यादी ग्रहणे येवोनी करती पारवणे माता पितर मरणे अंकित जे दिवस. सोम म्हणजे चंद्र आणि सूर्यग्रहणाच्या वेळी जर आपण दान केलं तर 10 पट पुण्य आहे. इतर वेळी दान केलेल्यापेक्षा चंद्रग्रहणाच्या वेळी जर आपण दान केलं, अन्नाचं दान म्हणा, वस्त्राचं दान म्हणा, द्रव्याचं दान म्हणा, तर इतर वेळी केलेल्या दानापेक्षा 10 पट पुण्य ग्रहणाच्या वेळी दान केल्यानंतर आहे. आणि त्याच्या 100 पट पुण्य आई वडिलांच्या पुण्यतिथी निमित्त केल्यानंतर आहे. विठाला विठाला पहिला पूर्व त्याच्या करता 100 पट पुण्य जास्त आपल्याला प्राप्त होतं आपल्या आई वडिलांच्या पुण्यतिथी निमित्तानं जर दान केलं तर ते पुण्य प्राप्त होतं. दुसरी गोष्ट आहे, सकळ तीर्थाची धुरी जी एका माता पितरे तयाशी विशी कीर शरीरे लोन किजे. दुसरा पुरावा माऊली सांगतात, या ठिकाणी आज पुण्यतिथीच्या दिवशी पाठीमाग मुलं असतील, मुली असतील, सोना असतील, लेकी असतील, नातवंड असतील, त्यांना सेवा घडावी. बऱ्याच ठिकाणी पुण्यतिथीला कीर्तन असतंय, भजन असतंय, आणि मग त्या निमित्तानं टाळ आणा, पकवाज आणा, वारकऱ्यांना पोहे करा, नाश्ता करा, त्यांना जेवायला वाढा, इथं सतरंजी टाका, इथं झाडून काढा. ही घरच्यांना सेवा घडावी याच्याकरता कीर्तन आहे. बरं, बऱ्याच ठिकाणी सतरंजी सकट उक्तच दिलं जाते. काय अवघड परिस्थिती आहे, घरच्यांना काय सेवा घडायची, सतरंजी सकट महाराज, आणि ऐकायला बी माणसं आणावं लागते. काय करायचं. पुण्यतिथीचं कशाकरता प्रयोजन आहे की घरच्यांना सेवा घडावी, वारकऱ्यांची सेवा, भगवंताची सेवा, देवाची सेवा, साधू संतांची, सज्जनांची सेवा या ठिकाणी घडावी, याच्याकरता पुण्यतिथी आहे. आणि मग जर आपल्या माता पित्यांचं किंवा पितरांचं श्राद्ध पुण्यतिथी आपण केली तर महाराज म्हणतात ते तीर्थाचं सगळी तीर्थे सकळ तीर्थाची धुरे
जिये का माता पितरे, त्यांच्या चरणावरती सगळीच तीर्थ आहेत. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे, तेने न जावे तीर्थासी. पूर्वार्ध काय? माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. सगळी तीर्थ मायबापाच्या सेवेमध्येच आहेत. विठाला विठाला. आणि या सेवेकरता त्यांचे असणारे सुपुत्र आमचे पंढरीचे वारकरी, आळंदीचे वारकरी बर का. नुसते पंढरीचेच नाही, आम्ही पंढरीचे सगळे आपण, पण बापू महाराज आळंदीला सुद्धा 15 दिवसाला जातात. आळंदीची वारकरी, पंढरीचे वारकरी. आणि असा त्यांचे सुपुत्र, त्यांच्या 2 मुली सुमनताई उत्तम चोपडे आणि कैलासवासी जिजाबाई हिरामोरे हे आपल्यामध्ये आता नाही आहेत. त्यांच्या सुनबाई आहेत सविता बापू गुटाळ, नातू गणेश बापू गुटाळ, आजोबांचा नातूच ना, इथं मुलगा लिहिलंय, असू द्या. आणि त्यांची नातसून रेखा गणेश गुटाळ आणि 2 पंतू आहेत आर्यन आणि आरोही. असा आमच्या जनार्दन बाबांचा परिवार. आणि या परिवाराच्या वतीनं पितरांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता गेली 26 वर्ष झालं आपण पुण्यतिथी करतोय. मध्यंतरीच्या काळामध्ये एक 10-15 वर्ष या ठिकाणी नाही लक्षात आली गोष्ट, काही आपलं कमी पडत असेल पुण्य आहे की नाही. पुण्य इथं फळाला आल्याशिवाय ते प्राप्त होत नाही. म्हणून याही वर्षी महाराजांनी अट्टहास केला आणि या कार्यक्रमाकरता मोठमोठी माणसं, मी संपत्तीनं म्हणत नाही बरं का, संपत्तीनेही असतील पण सेवेने मोठी असणारी माणसं आज या ठिकाणी टाळ घेऊन उभी आहेत. विठाला विठाला. यामध्ये आमचे आदरणीय माने महाराज 25-30 वर्ष परमार्थाकरता ज्यांनी 1 रुपया कुणाचा बुक्का सुद्धा लावून घेतला नाही अशी सेवा ज्यांनी केली आमचे आदरणीय माने महाराज. आणि त्याच पद्धतीनं त्यांच्या पावलावरती पाऊल टाकून परमार्थ करणारे आमचे पांडुरंगजी महाराज गुरु मौली या ठिकाणी खरोखरच धन्यता आहे. अशी माणसं या ठिकाणी येतात. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार. काय त्यांचं पुण्य असेल. आमचे खातगाव नंबर 1 ची सगळी माणसं या ठिकाणी महाराज मंडळी आपणही उपस्थित झालात. दिंडी असते याची, आता पुढल्याच महिन्यात दिंडी आहे ना, पुढच्या महिन्यात दिंडी, याच महिन्यात वा पंढरपूर प्रस्थान असतंय खातगाव नंबर 1 दिंडीचं. असे असणारे सर्व महाराज मंडळी आणि ज्ञानराज गुरुकुल अकलूज येथील सगळे बाल वैष्णव यांच्याकरता आपण टाळ्या वाजवा. अतिशय सुंदर. बघा एकाच्याही चेहऱ्यावरती नाराजी दिसते का? सगळ्यांचे चेहरे टवटवीत. आणि मंडपामध्ये बसलेले सगळे जणू काही अख्ख्या वनगळीचं कर्ज आपल्यावरच आहे की काय असं वाटतं. आपले प्रपंचिकाचे चेहरे सारखे पडलेले असतात. हे बाल वैष्णव दररोज गीतेचा पाठ आहे, दररोज ज्ञानेश्वरीचं पारायण आहे, दररोज तुळशीला पाणी आहे, दररोज कपाळाला गंध आहे. एकाचंही कपाळ मोकळं दिसतंय का? बघा दिसतंय का? याला नेम म्हणतात. आणि असे वारकरी ज्या ठिकाणी येतात तिथली माती सुद्धा पवित्र होते. विढाला विढाला. आणि आमचे आदरणीय या ठिकाणी नीलकंठजी महाराज काळे महाराष्ट्रामध्ये नाव प्रसिद्ध आहे. मी स्तुती करत नाही पण अतिशय दिव्य कंठ ज्यांचं आहे त्यांचं नाव नीलकंठ आहे. असे असणारे आदरणीय नीलकंठ महाराज. आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी मोठमोठ्यांना कीर्तनाची साथ केली. आपल्या मृदंगाचा आवाज आमचे मारुती महाराज पुरी अतिशय व्यस्त कार्यक्रम असताना सुद्धा त्यांना सांगितलं आज तुम्हाला यावंच लागेल. मोठा कार्यक्रम रद्द करून ते या ठिकाणी आले. त्यांनाही धन्यवाद. सगळी बसलेली मंडळी, आमचे कचेरी महाराज असतील, गरणवाडीकर मंडळी असतील, बिजवडी राजवडी सगळीच पंचकृषीतील महाराज मंडळी या ठिकाणी आपल्याला फक्त 1 तास सेवा करायची. विढाला विढाला. आणि अभंगातला पहिला शब्द आहे वैष्णव. कुणाला म्हणायचं वैष्णव? महाराजांनी मागाशीच पहिलं प्रमाण दिलं. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया, वैष्णव जन तो
तेने कही जे पीडा पराई जावे रे. कुणाला वैष्णव म्हणायचं? तो दुसऱ्यांचं दुःख जाणून घेतो, नुसतं जाणून घेत नाही, ते दुःख सावरण्याचा जो प्रयत्न प्रामाणिक करतो तो खरा वैष्णव आहे. एका रसाले गांजले, त्याची वाणे एका रसाले गांजले त्याची म्हणे जो आपुले, तो ज्ञानोर खावा, देवते घेती जाणावा. रंजल्या गांजल्या जीवांना आपलंसं म्हणणारा त्याला खरं वैष्णव म्हणतात. बाह्य अंगाने लक्षणं सांगितली काही ठिकाणी आणि अंतरंगाने ही लक्षणं सांगितली. दोन्ही लक्षणे जुळली पाहिजेत. नुसत्या बाह्य अंगाने वैष्णव होत नाही. नामदेवरायांचा एक प्रसिद्ध अभंग आहे, गायन करशी तरी गुणीजनची होशी, परी वैष्णव न होशी अरे जना. तुम्हाला नाही माहिती म्हणून. पठन वेद पठन जरी करशी, परी वैष्णव न होशी अरे जना. कीर्तन करशी तरी महाराजाची होशी, परी वैष्णव न होशी अरे जना. मग वैष्णव कधी होणार? नामदेवरायांना विचारलं. कुणाला वैष्णव म्हणतात? विडाला विडाला विडाला. मामा म्हणे नाम केशवाचे घेसी, मामा म्हणे नाम केशवाचे घेसी. मामा म्हणे नाम केशवाचे घेसी. मामा म्हणे नाम केशवाचे घेसी. तरीच वैष्णव होती अरे जना, अरे जना. तरीच वैष्णव होती अरे जना, तरीच वैष्णव होती अरे जना. तरीच वैष्णव होती अरे जना. तरीच वैष्णव होती अरे जना. मामा म्हणे नाम केशवाचे घेसी, मामा म्हणे नाम केशवाचे घेसी. मामा म्हणे नाम केशवाचे घेसी. मामा म्हणे नाम केशवाचे घेसी. ज्याच्या मुखामध्ये भगवान परमात्म्याचं नामस्मरण, नुसत्या गंध लावल्यानं वैष्णव होत नाही, नुसती कंबर बांधल्यानं वैष्णव होत नाही, नुसती माळ घातल्यानं वैष्णव होत नाही, नुसती वारी केल्यानं वैष्णव होत नाही. वैष्णव होण्याकरता नामा म्हणे नाम केशवाचे घेसी, तरीच वैष्णव होसी अरे जना. म्हणून आपल्याकडे 33 कोटी देव सांगितले. किती? 33 कोटी. आता जर हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देवाला निवद दाखवायचा म्हणलं, आहे का शक्य महाराज? 33 कोटी हा शब्द बर का, संख्यावाचक शब्द नाही हा. 33 कोटी देवांची संख्या नाही, 33 प्रकारचे देव आहेत. प्रकारवाचक शब्द आहे. 33 प्रकारचे देव आहेत. कोणकोणते? 12 आदित्य, 11 रुद्र. 12 आणि 11 किती झाले? विचार करा. तो पण मी चहा घेऊन येतो जरा. अष्टवसू 23 आणि 8, 2 अश्विनी कुमार किती झाले? 33. त्याच्यापैकी 5 महत्वाचे देव आहेत. गणेश, शंकर, विष्णू, सूर्य आणि आदिमाया अंबाबाई. हे 5 प्रमुख देव आहेत. बरं, गणेश भक्तांना गाणपत्य म्हणतात. महादेव भक्तांना, शंकर भक्तांना शैव म्हणतात. सूर्य आदिशक्ती भक्तांना शाक्त म्हणतात. अंबाबाई भक्तांना आराधी म्हणतात. आराधीच ना म्हणतात, आराधी मंडळ आहे की नाही. जे आराधना करतात त्यांना आराधी म्हणतात.
जे आराधना करतात त्यांना आराधी म्हणतात आणि वैष्णव भक्तांना विष्णू भक्तांना वैष्णव म्हणतात है की नाही? आणि मग या जगाच्या पाठीवरती पहिला वैष्णव झाला आणि या वैष्णव मानवी याळीमध्ये सगळ्यात मोठा जर वैष्णव कोण असेल, एका जनार्दनी वैष्णव, एका जनार्दनी वैष्णव, एका जनार्दनी वैष्णव, एका जनार्दनी वैष्णव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. जगाच्या पाठीवरती या ब्रह्मांडामध्ये पहिली पंढरपूरची वारी जर कुणी केली असेल ती भगवान महादेवाने केली बरं. म्हणून एका जनार्दनी वैष्णव, शिरोमणी महादेव. भगवान महादेव सगळ्यात मोठे वैष्णव आहेत आणि वैष्णवांची व्याख्या बाह्य रंगाने कळत नसते. महाराजांनी प्रमाण दिलं, अंतरंग जर आपण पाहिला तर जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, त्यांना वैष्णव म्हणावं. आणि या जगाच्या पाठीवरती शास्त्रामध्ये सांगितलेले 6 वैष्णव आहेत. तशी वैष्णवांची मांदियाळी खूप मोठी आहे. पण शास्त्रामध्ये ज्यांचा उल्लेख आलाय, बलीर बिभीषणो, भीष्मो प्रल्हादो, नारदो द्रुहा, षडते वैष्णव तेशा स्मरणम महापातक नाशनम. ऐका, या 6 वैष्णवांची सकाळी उठल्याबरोबर मुखामध्ये आपण नुसती नावं जरी घेतली तर सगळ्यात मोठं महापातक आपलं जळून भस्म होतंय. विठाला विठाला मने पापे, जाती पळता शिया जपे, घेमा दिवाचा तुटी, घेमा दिवाती संता दिवाचा तुटी, घेमा दिवाचा तुटी. मोठं पाप तुमचं झालेलं असू द्या, महाराज म्हणतात तुका म्हणे पापे जाती, असा पाठ आहे बरं का. तुका म्हणे पापे जाती आणि मग संताची याजते. ते आपण अभंग म्हणण्याकरता तसं केलेलं आहे. तुका म्हणे पापे, आपण दुसऱ्या वेळेस जाती म्हणतो, पण तुका म्हणे पापे जाती संतांची जपे, पाप ताप दैन्य जाय उठा उठी, झालिया भेटी हरिदासाची. नुसती भेट जरी झाली तरी पाप निघून जातंय, ताप निघून जातंय, दैन्य गेले उठा उठी. म्हणून वैष्णवांची भेट होण्याकरता वैष्णव समजून घेतला पाहिजे. नुसत्या बाह्यरंगानं भुलू नका महाराज, काय भुलला शी वरली या रंगा. पण आज जवळजवळ 95% लोक वरल्याच रंगाला भुललेत. मोठं पाकिट म्हटलं की मोठा महाराज, झी टॉकीजचं नाव खाली दिसलं की मोठा महाराज, मग त्याने आपल्याला शिव्या का द्यायना. लोक म्हणतात वा काय कीर्तन झालं. हा विठाला विठाला विठाला. लोक म्हणतात महाराज कसं कीर्तन झालं पाहिजे, माहोल झाला पाहिजे, माहोल आहे का नाही. पण कीर्तनाचा माहोल फक्त मंडपापुरता नसतो बरं का. मंडपातल्या माहोलाला कोण खात नाही. आपल्या अंतकरणात भगवंताचा माहोल झाला पाहिजे. अंतकरणामध्ये भगवान परमात्म्याची मूर्ती उभं राहिली पाहिजे. याला कीर्तन म्हणतात. विडाला विडाला आणि तेच कीर्तन पांडुरंगाला आवडत.
हो. उभ्या बाजारात का येतो ना वडे पंढरीनाथा. हो, म्हणून जे देवाला आवडतं ना ते आपण केलं पाहिजे. मग काय काय देवाला आवडतं, अशी शिट्टी देवाला आवडत नाही बरं का. शिट्टी म्हणत नाही मी, शिट्टी मारलेली. म्हणून ऐका, देवाला काय काय आवडतं. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, पण सगळ्यात महत्वाचं हृदयी कळवळा. वैष्णवांचा अंतकरणामध्ये वैष्णवाबद्दल, संतांबद्दल, साधूबद्दल प्रेम ज्याच्या अंतकरणात आहे त्याला वैष्णव म्हणतात. विडाला विडाला रंजल्या गांजल्या जीवांना या असणाऱ्या दारिद्र्यामधून, अज्ञानाच्या खाईमधून जो बाजूला काढतो, काम क्रोधाच्या विळख्यामधून जो सोडवतो, तो खरा वैष्णव. खरा वैष्णव ऐका, कुणाला म्हणतात खरा वैष्णव. या काम क्रोधाच्या विळख्यामध्ये मोठमोठे अडकले महाराज. यडकामधन केवळ पंचान, यडकामधन केवळ पंचान. पुन्हा कुणाला धडक मारली, धडक मारली शंकरा, केला ब्रह्मयाचा मातेरा. मोठमोठ्यांना महाराज या असणाऱ्या येडक्यानं म्हणजे कामक्रोधानं मोहून टाकलं. ब्रह्मा कन्येशी धरू जाय, एवढी परिस्थिती झाली महाराज. कशामुळं? हे भयानक असणारे विकार आहेत. पण या विकारांना जर कोण बाजूला काढत असेल तर महाराज म्हणतात, संत चरण रोज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. आणि आपल्या अंतकरणातले विकार गेल्याशिवाय माणूस पवित्र होत नाही. विठाला विठाला आणि त्याच्यातला सगळ्यात पहिला विकार आहे, पहिल्या क्रमांकाचा कामेश क्रोधेश. पहिला क्रमांक आहे काम नावाचा विकार. या काम नावाच्या विकारानं ज्यांनी 60,000 वर्षाची तपश्चर्या केली. किती? धडक मारिली विश्वामित्रा, रंबे मागे झाला कुत्रा, जय हो. रंबे मागे झाला कुत्रा, रंबे मागे झाला. धडक मारली विश्वमाता, हे झाला पुत्रा, रंभे मागे झाला पुत्रा, रंभे मागे झाला पुत्रा. अरे त्या असणाऱ्या विश्वामित्रानं 60,000 वर्ष तपश्चर्या केली. पण त्या असणाऱ्या विश्वामित्राला त्या काम नावाच्या यडक्याने नुसता स्पर्श केला तर त्या विश्वामित्राला सुद्धा तो विश्वामित्र रंबे मागे कुत्रा होऊन फिरायला लागला. आपली काय परिस्थिती होणार आहे? 60,000 वर्षाची तपश्चर्या आहे. आपण एकच वारी केली अशी पंढरपूरला, ते बी सकाळी 7ला पंढरपूर, 10ला तर घरी घडी. मग आपलं कसं होणार आहे? लक्षात ठेवा, आपल्याला हे शक्य नाही. म्हणून महाराज म्हणतात, अशा 60,000 वर्षाच्या तपश्चर्या करणाऱ्याला सुद्धा ही परिस्थिती असेल. पण जर का संतांची भेट झाली तर महाराज म्हणतात, हे सगळे 6च्या 6 गुण आपोआप निघून जातात. याच्याकरता एकच उदाहरण लक्ष देऊ नये का? वैष्णवांची कथा, संतांची कथा ही सुखदायीने, मोक्षदायीने, मुक्तीदायीने, आनंददायीने. बरं, म्हणून कीर्तनामध्ये बसल्यानंतर सर्वांगाचे कान करून जर एका साधूची कथा ऐकली तर पृथ्वीच्या 3 प्रदक्षिणा केल्याचं पुण्य आपल्या पदरामध्ये पडत आहे. लक्षात ठेवा. आणि हे पुण्य प्राप्त करण्याकरता हे भजन आहे, कीर्तन आहे. भजन कीर्तन काय नुसत्या पंक्ती जोडायला आहे काय? दररोज जेवण तर आपण घरी करतो, सगळ्या गोष्टी घरी मिळतात. पण परमार्थ कशा करता करायचा? जे संसारामध्ये मिळत नाही ते प्राप्त करून घेण्याकरता परमार्थ आहे. मग पैसा, धन, दौलत, इस्टेट, सगळं मान पान आपल्याला संसारात मिळतो. पण या परमार्थामध्ये फक्त आणि फक्त प्रेम आणि आनंद मिळतो. विठाला 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 कथा त्रिवेणी संगम,
कथा त्रिवेणी संगम देव भक्त हरिना तेथीचे उत्तम चरण राज सेविता. काय होत जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी शुद्ध होता. म्हणून ऐका संत मीराबाईच्या जीवनामधला प्रसंग आहे. संत मीराबाई राजस्थान प्रदेश आणि तिथे एका राजाची मुलगी आहे राजघराण्यामध्ये. पण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची अंतःकरणामध्ये उत्कट भक्ती आहे. एवढी भक्ती आहे की उठता बसता भगवान श्रीकृष्ण परमात्म्याशिवाय अंतःकरणामध्ये दुसरं काहीच नव्हतं. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव व्हावे कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. सर्वस्व त्या मीराबाईचं कृष्ण 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 होत. आणि यालाच खरा वैष्णव म्हणतात. कुणाला? फक्त आणि फक्त देवाचं नाम बोलण्याची नाही एका आता देवाविन काही. देवाशिवाय दुसरं काही आठवत ज्याला नाही तो वैष्णव. आणि मग अशा मीराबाई वैष्णव म्हणून भगवान कृष्ण परमात्म्याची भक्ती पायामध्ये चाळ बांधावेत. भगवंताची आठवण झाली की महाराज त्याच ठिकाणी नाचायला सुरुवात कराय. नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी. काय भगवंताचं वेड असा. पूर्वीच्या काळी वॉटर सप्लायचं पाणी नव्हतं, नळ नव्हते, विहिरी नव्हत्या. पूर्वीच्या काळी कुठून पाणी आणावं लागायचं? नदीहून किंवा तळ्याहून, आहे की नाही. आमच्या माता मावल्या नदीला हांडे घेऊन जायच्या. तशा गोकुळामध्ये बघा भगवान परमात्म्याचं स्मरण कसं आहे. आमच्या गवळणी हांड्यावरती हांडे, 4 हांडे, या काकाला 1 कळशी, या काकाला 1 कळशी, जवळजवळ 6 ते 7 हांडे घेऊन पाण्याला जायच्या. आणि पाण्यात भरून आल्यानंतर मग एकमेकींची भेट झाल्यानंतर आता 2 स्त्रिया एकमेकींना सकाळी सकाळी भेटल्यानंतर काय हरिपाठाच्या गप्पा मारतील का? आता तुम्हाला माहिती आहे सगळं. पण त्या गोकुळातल्या गवळणी होत्या आणि एक दुसऱ्याला म्हणायची, होय ग कृष्ण माझा देखिला काय कुणीतरी सांगा गे सांग, कुणीतरी सांगा गे सांग. कृष्णाला पाहिलं का ग तू? नाही ग, कालपासून कृष्ण मला दिसलंच नाही. असं बोलता बोलता 1 तास 2 तास 3 तास असं सांगतात. दिवसभर पाण्याने भरलेले हांडे घेऊन त्या गवळणी उभ्या राहायच्या. विसरली काम धंदा. काय भगवंताबद्दल प्रेम असेल महाराज. तसं आमच्या मीराबाईच्या जीवनामध्ये होतं. एकदा कृष्णाचं नामस्मरण आठवलं की गावातला चौक असो, रस्ता असो, काही असो, तिथं नाचायला सुरुवात करायची. गावातली लोक सगळी वेडी ठरवायची. आणि एक दिवस काम करता करता त्यांच्याच घरी एक 80 वर्षाची आजी होती. वैष्णव आपल्या जीवनामधला काम कसा घालवतात याच्याकरता सांगते बरं का. लक्ष देऊ राही का. आणि मग एक 80 वर्षाची आजीबाई होती आणि ती काम करायची. झाडून पुसून लोटून काय सगळं रांगोळी काढायची, सगळं काही करायची. पण ती थकलेली असल्यामुळे एक दिवस काय झालं, ती आजारी पडली. आणि आजारी पडल्यानंतर तिला एक 16 वर्षाचा नातू होता. आणि मग तिनं सांगितलं नातवाला, ए राजा, अरे मला आता काम होत नाही रे, माझी कंबर फार दुखते, मला ताप आलेला आहे, आजच्या दिवस तू काय कर, माझ्या जागेवरती कामाला जा. आणि मग तो नातूही गेला राजवाड्यामध्ये. आणि राजवाड्यामध्ये प्रवेश नातूने केल्याबरोबर मीराबाईचं भजन चालू होतं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद
हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. मीराबाईकडे पाहिलं आणि पाहिल्या बरोबर अंतःकरणामध्ये वासना उत्पन्न झाली. मीराबाई हा 100 अप्सरांना लाजवेल असं सौंदर्य मीराबाईंच्या चेहऱ्यावरती होतं महाराज. पाहिल्या बरोबर अंतःकरणामध्ये वासना उत्पन्न त्या 16 वर्षाच्या मुलामध्ये झाली आणि त्यानं विचार केला लग्न करीन तर याच मुलीशी. त्याला काय माहित मीराबाई संत आहेत आमक आहेत काही माहित नव्हतं. आणि काम अंतःकरणामध्ये असणाऱ्या माणसाला काही आठवत नाही बरं का, लक्षात ठेवा. हा कामातुरा भयम न लज्जा, काही नाही नसतं त्याच्या ठिकाणी, भय नाही लाज नाही काही नाही. आणि मग त्यानं ठरवलं कसं बस काम उरकलं आणि घरी गेला ना आजीला सांगितलं पहिलं हे बघ आजी, ज्या राजवाड्यात मी कामाला गेलो होतो तिथल्या मुलीला मी पाहिलंय आणि त्याच वेळेला मी ठरवलंय लग्न करीन तर त्याच मुलीशी. जर त्या मुलीशी माझं लग्न झालं नाही तर मी स्वतःचा प्राण त्याग करीन, माझा मी जीव देईन. असं म्हटल्याबरोबर आजीबाईला जास्तच ताप आला, अगोदरच ताप आला होता. तिनं विचार केला जर ही बातमी त्या राजाला कळाली तर या मुलालाही फासावरती देईल आणि मलाही फासावरती देईल. पण ऐका, आजीबाईला एक माहिती होतं, मीराबाई या संत आहेत, कृष्ण भक्त आहेत. आणि संतांच्या ठिकाणी काय असते, दया क्षमा शांती तेथे देवाची वसती. संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याची अंगी. आणि मग आजीबाई तसेच तापाच्या अंग घेऊन गेल्या मीराबाईकडे, दर्शन घेतलं. का आजीबाई आज तुम्ही पाया पडताय? हो मीराबाई मला माफ करा. पण कशा करता? काल माझ्या बदलीवरती माझा नातू आला होता. हो मग त्यांनी तुम्हाला पाहिलं आणि त्या क्षणामध्ये त्याच्या अंतःकरणामध्ये वासना उत्पन्न झाली आणि त्यानं ठरवलं, तो मला म्हणायला लागला लग्न करीन तर मीराबाईशी नाही तर माझा मी प्राण त्याग करीन. ऐका ना, जर ही तुमच्या घरामध्ये बातमी कळाली तर माझ्या लेकराला फासावरती देतील, मलाही फासावरती देतील, काहीतरी करा ना. आजीबाई काळजी करू नका, एवढंच आहे ना, एवढंच हो फक्त एवढंच आहे ना, तू माझ्याशी लग्न करू इच्छित आहे ना, काही हरकत नाही, घेऊन या त्याला, मी त्याच्याशी लग्न करते. असं म्हटल्यावर आश्चर्य वाटलं. एका राजाची मुलगी, राजाची सून आणि लग्न करायला तयार आहे. चल म्हणले, पोराला राजवाड्यामध्ये आणलं आणि आणल्यानंतर समोर उभं केलं मीराबाईची. काय इच्छा आहे तुझी? मला तुझ्याशी लग्न करायचे. का असं वाटतं? तुझं सौंदर्य पाहून मला असं वाटतंय की मला तुझ्याशीच लग्न करायचे. जर तुझ्याशी माझं लग्न झालं नाही तर मी माझा प्राण त्याग करीन. ठीक आहे म्हटले, काही हरकत नाही, मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे, पण माझ्या 2 अटी आहेत. 2 अटी म्हणजे 2 अटी काय, किती अटी सांगा तुमच्यासाठी काय पण. म्हणजे तो म्हणला बरं का, आज गाडीवरती लोक लिहितात पाठीमाग, तुमच्यासाठी आज पण उद्या पण तुमच्यासाठी. आणि मग ठीक आहे तयार आहे म्हणले. कोणत्या अटी आहेत? मीराबाईंनी पहिली अट सांगितली, मी एक तुला घोंगडी देणार आहे आणि एक कृष्णाची मूर्ती देणार आहे. ती घोंगडी घ्यायची, कृष्णाची मूर्ती घ्यायची, एकांत वासामध्ये जायचं, जंगलामध्ये जायचं. आणि दुसरी अट अशी, 8 दिवस त्या कृष्णाच्या मूर्तीकडे बघून भजन करायचं. काय करायचं? नुसतं नामस्मरण, दुसरा मंत्र नाही, काही नाही, नुसतं कृष्ण 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 म्हणायचं. आणि 8 दिवसानंतर मी येणार आणि स्वतः तुझ्या गळ्यामध्ये हार घालून स्वतः मी तुझ्याशी लग्न करणार. पोरगा म्हणलं एवढंच काय, घालून घालून आत घातली राव म्हणले, एवढंच. ठीक आहे म्हणले. एका पायावरती तयार झाला, घोंगडी हातामध्ये घेतली, कृष्णाची मूर्ती घेतली आणि एकांत वासामध्ये जंगलामध्ये गेला. घोंगडी अंथरलेली पूर्व पश्चिम, समोर कृष्णाची मूर्ती ठेवली आणि कृष्णाची मूर्ती ठेवल्यानंतर कृष्णाच्या मूर्तीकडे पाहिलं. आणि पाहिल्यानंतर आता मात्र काय मनामध्ये काम नव्हता, फक्त काय आठवती, भजन करायचंय, भजन 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 करायचं, एवढाच ध्यास मनामध्ये होता. असं करता करता कृष्णाच्या मूर्तीकडे त्यानं पाहिलं आणि पाहिल्यानंतर पाहिल या वेद लावी बैसे जीवे जडून, कृष्ण परमात्म्यानं. आणि पाहिल्यानंतर श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण. ऐका, वासनेनं भरलेलं अंतःकरण होतं, वासनेनं भरलेलं, कामानं भरलेलं अंतःकरण होतं. 2 तास झाले, 4 तास झाले, रात्र झाली, पहाट झाली, 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4, 5, 6,
7 दिवस झाले, 8वा दिवस उजडला. कशामध्ये? पत्ते खेळण्यामध्ये. मग आपल्या गावात, आता आपल्या गावात नाही बरं का, बरेचसे गडी मंदिरात पत्ते खेळतात मारुतीच्या. माफी मागून बोलतो ऐका, शास्त्र असं सांगतंय, ज्या पत्त्याची जी पानं असतात ना जुगारीची, त्या पत्त्याला नुसता हात जरी लावला, हात, पद्मपुराणात वर्णन आहे बरं का, नुसता हात जरी लावला तरी 100 ब्राह्मण मारल्याचं पाप आहे. मग पैसे टाकून जर आपण पत्ते खेळलो तर किती पाप लागेल याचा हिशोब तुम्हीच करा. विठाला 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 आता बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या, पण इथं कुणीच थांबायचं नाही सांगितलं. ऐका. आणि मग असू द्या महाराज. विठाला 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 8 दिवस झाले कृष्णाचं भजन चालू आहे. आणि मग कृष्णाचं भजन करता करता चित्ताचे आसन तुका करीतो कीर्तन. भजन करता 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 भगवान परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये एवढी शक्ती आहे की त्या मुलाच्या अंतकरणातला सगळा काम निघून गेला. अंतकरणामध्ये डोळे खोल गेलेले, पोटामध्ये पाण्याचा थेंब नाही, अन्नाचा कण नाही, हाडं दिसायला लागलेले, डोळे खोल गेलेले. आणि पहाटेची वेळ झाली, सकाळचे 6 वाजले, सूर्य उगवलेला आहे. आणि त्या मुलाला आता असा भास होऊ लागला, दुसरं काहीच आठवत नव्हतं, सगळं विस्मरण झालं होतं. आणि मुलाला आता नक्की वाटायला लागलं, आता आपला प्राण जातोय, नक्की वाटायला लागलं. कारण 8 दिवस उपाशी, नुसतं रात्रंदिवस भगवान परमात्म्याचं नामस्मरण आहे. भगवान परमात्म्याला हात जोडले आणि भगवान परमात्म्याला विनंती केली, नको देवराया अंतसा पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. हरणीची पाडसो देवा धाव रे. आणि मग देव मात्र कृपाळू आहे, दयाळू आहे बरं का. आणि मग इकडं दिवस उगवल्याबरोबर ठरलेल्या 8व्या दिवशी संत मीराबाई आणि सगळी राज्यातली त्या माणसं निघाली जंगलाकडे. आणि जंगलाकडे निघाल्यानंतर राजा मीराबाईनं हाक मारली, अरे उठ, तू 8 पूर्ण केली, आता मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. मीराबाईनं हार घेतलेला आहे. मुलानं डोळे उघडले आणि डोळे उघडल्याबरोबर समोर मीराबाई दिसल्या. कसा बसा समाधीतून जागा झाला, उठून कसा बसा उभा राहिला. आणि अंतकरणामध्ये भाव उत्पन्न झाला. नेत्री अश्रूची धारा, कोटे रोमांच शरीरा. डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. आणि ऐका, त्या असणाऱ्या मुलानं आपलं असणारं शरीर धाडकन मीराबाईच्या पायावरती टाकलं, हात जोडले, ओठ थरथर कापायला लागले. माऊली, ओ माऊली, माफ करा, मला फार मी चुकलो. म्हणले असं काय झालं विपरीत? 8 दिवसापूर्वी तू म्हणत होता तुझ्याशी मला लग्न करायचंय, आणि आज आहो जाऊ बोलतो, माऊली म्हणून बोलतो, माझ्या पायावरती मस्तक टाकतो. ऐका बर का, ऐका. जो मुलगा 8 दिवसापूर्वी ज्या मीराबाईला बाई समजत होता, वैष्णवांची संगत सांगतोय बर का, जो मुलगा 8 दिवसापूर्वी वासनेचा अंतकरणानं मीराबाईला बाई समजत होता, तोच मुलगा 8 दिवसानंतर भगवान परमात्म्याच्या नामस्मरणानं, साधूच्या संगतीनं, तोच मुलगा त्याच मीराबाईला आई समजायला लागला. ही वैष्णवाच्या संगतीची ताकद आहे महाराज, वैष्णवाच्या संगतीची ताकद आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याला सांगतात, देवा, या जगाच्या पाठीवरती मला दुसरं काहीच नको, या जीवाला सुख प्राप्त करून मला द्यायचंय, त्याच्याकरता एकच कर, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. जीवा शब्द महत्वाचा आहे बरं का. जीवाला, देहा शब्द वापरला नाही, जीवाला सुख पाहिजे. आणि जीवाला सुख कधी प्राप्त होतं? माऊली सांगतात, परी आत्मयाची भेटी जीवाशी होय.
आत्म्याची जीवाची भेट झाली पाहिजे. आणि या आत्म्याची भेट जीवाची भेट घडवून देणारे ते वैष्णव आहेत आणि त्यांची संगत आमच्या जीवनामध्ये पाहिजे. आणि वैष्णव कुणाला म्हणतात? जे भगवान परमात्म्याचं रात्रंदिवस पाय आठविती विठोबाचे. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. गणेश महाराज या. विठोबा रखुमाई आज तुम्ही महाराज झाले. विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई. उत्तरी कमळा विठ्ठल तुकाराम विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. मला वाटतं ट्रेनिंग द्यावं लागते कोणास तू. गणेश महाराजांना असू द्या. या ठिकाणी ते सुद्धा अंतकरणापासून आपल्या वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवणार आहेत. भगवान परमात्म्याला काळजी असते बर. काल एक वर्ष श्राद्ध झालं, परवा आहे की नाही. आणि त्या वर्ष श्राद्धामध्ये जे गेले आमचे मनोहर धुमाळ बर का, मनोहर धुमाळ जे गेले आणि त्यांना माळ होती, पैठणची वारी असायची, पंढरपूरची वारी असायची, रात्रदिवस पंचरत्न हरिपाठ असायचा, नाथबाबांची वारी असायची. पण त्यांच्या घरामध्ये मुलगा माळकरी नव्हता, सुनबाई काही परमार्थ म्हणजे काहीच नव्हता परमार्थ. पण गेल्यानंतर कशी काय उपरती झाली काय माहिती. श्राद्धाच्या दिवशी कीर्तन संपलं की स्वतःच म्हणला महाराज मला माळ घालायची. कारण कसं असतंय, ज्याच्या घरामध्ये सेवा असते ना, लक्षात घ्या. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. नक्कीच आपल्याही जीवनामध्ये हा परमार्थ टिकावा. परमार्थ करायला सोपा पण टिकवणं फार अवघड आहे बरं. योग क्षेम त्यांचे जाणे जड भारी. योग क्षेम भगवान परमात्मा कधी वाहतो? अनन्या चिंतयंतो माम ये जना पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योग क्षेमम वहाम्यहम. जो अनन्य भावानं भगवान परमात्म्याला शरण जातो, नामस्मरण करतो, त्याचा योग क्षेम भगवान परमात्मा वाहत असतो. म्हणून लक्षात ठेवा, या ठिकाणी या वैष्णवांची संगत आपल्या जीवनामध्ये फार महत्वाची. दररोज संसारामध्ये प्रपंचामध्ये जीवन जगत असताना, काबाड कष्ट करत असताना, लेकर बाळ सांभाळत असताना, पैसा कमवत असताना, कामधंदा करत असताना आपल्याला कुठलं मिळते महाराज? वैष्णवांची संगत. कधीतरी आपण मग याच्याकरता पंढरीची वारी कशा करताय? म्हणून तुकोबार आहे सर्व संतांनी का सांगितलं पंढरीशी जा रे आल्यानो संसारा. कशा करता? एकदा तरी त्या साधू संतांचं दर्शन व्हावं, त्यांच्या चरणाची उडालेली धूळ आपल्या मस्तकाला लागावी, हाच महत्वाचा हेतू आहे बरं का. हा साधू संतांच्या अंतकरणामध्ये दया होती. म्हणून आज एवढे सगळे साधू संत वर्षातून एकदा या ठिकाणी जमा होतात. त्यांचं खरकट उष्ट या ठिकाणी पडतंय, त्यांच्या चरण आपल्या घराला लागतात, त्यांचं मुख आपल्याला बघायला मिळतं. हीच आपल्याकडून खरी सेवा आहे बरं. म्हणून या सेवेमध्ये कधी कमी पडायचं नाही. वर्षातून एकदा या ठिकाणी प्रत्येकाच्या घरी, फक्त गुटाळ महाराजांनीच करावं असं काही नाही. मी म्हणत नाही तुम्हाला कीर्तनच घ्या, मोठे महाराज बोलवा, मंडप टाका, काही नाही. हा 4 वारकरी बोलून भजन करा, थोडस 4 वारकी जीव घाला, काहीतरी वर्षातून एकदा ज्ञानेश्वरी, वर्षातून एकदा गाथा वाचा, हनुमान चालीसा वाचा, नाहीच काय जमलं हरिपाठ वाचा. थोडं का होईना काहीतरी परमार्थ आपल्या वर्षातून जो प्रपंच करतो त्याच्या घरामध्ये हा झालाच पाहिजे. विठाला विठाला विठाला
म्हणून वैष्णवांची संगत खूप महत्वाची आहे. वैष्णवाच्या संगतीमध्ये ऐका काय होतं आमच्या जनाबाईकडे काहीच नव्हतं महाराज. अस्पृश्याची मुलगी म्हणून जिला समाजानं हीन ठरवलं होतं, कधी पंढरपूरच्या रावळात कधी येऊ दिलं नाही, संतांच्या संगतीमध्ये म्हणजे नामदेवरायांच्या संगतीमध्ये राहिली, त्या जनाबाईचा अधिकार एवढा प्राप्त झाला. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या, विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. ज्या गौरीला जनाबाईनं हात लावला त्या गौऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. आपल्या गौऱ्या वड्याला गेल्या तरी आपल्या मुखामधनं नाम येत नाही महाराज. म्हणून तुकोबराय आवर्जून प्रश्न विचारतात बर का. कारे नाटविसी कृपाळू देवासी पोषितो जगासी एकला तो. आणि रात्रंदिवस तुला जगवतोय ना त्या देवाची आठवण तुम्ही करत नाही. फार अभागी आहोत आपण, लक्षात घ्या. म्हणून उठता बसता रात्री झोपताना भगवंताचं नामस्मरण करा, उठताना देवाचं नामस्मरण करा. ज्यानं जगवलंय, ज्यानं खायला घातलंय त्याला कधी विसरायचं नाही. आणि जर का आपण विसरलो पचतील खाणी 84च्या. आणि हे सगळं करण्याकरता तुकोबराय म्हणतात माझा हा जीव या असणाऱ्या षडविकारानं काम क्रोधानं या त्रिदोषानं असा ग्रासून गेलेला आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी निघून जाव्यात याच्याकरता संतांची वैष्णवाची संगत फार महत्वाची आहे. म्हणून वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेनो. आणि मग त्या वैष्णवाची लक्षणं सांगितली. कोणते वैष्णव आहेत, काय करतात ते. गाय नाचे उडे आपुलिया छंदे. सगळ्यात महत्वाचं मनाची आनंदी आवडीने आनंदानं गायन करतात. गायन या शब्दाचा अर्थ कोणाकरता गायचं, देवा करता गायचं का लोकांकरता गायचं. देवा करता, देवा करता. आपल्या भजनामध्ये मुख्य उद्देश देव असावा. ऐका, मुख्य उद्देश देव असावा. पण आपला परमार्थ करताना मुख्य उद्देश देव नसतो बरं. मुख्य उद्देश मान असतो. मान 11 रुपये वर्गणी असते सप्तेची. बघा माझं कारण नाव पुकारलं नाही, यादीत माझं नावच नाही. किती रुपये वर्गणी, 11 रुपये वर्गणी, 21 माणसं पंक्तीला. पण लक्षात ठेवा, अरे सप्त्यामध्ये कार्यकर्त्यांच्या यादीमध्ये नाव नसलं तरी चालेल, वहीच्या कागदावरती आपलं नाव नसलं तरी चालेल, सप्त्याच्या यादीमध्ये आपलं नाव नसलं तरी चालेल, पण भगवंताच्या यादीमध्ये आपलं नाव असलं पाहिजे. हो, भगवंताच्या यादीमध्ये. आणि भगवंताच्या यादीमध्ये कधी नाव लिहिलं जातं, जे मानरहित अपेक्षा रहित जे दान करतात. परवाच आमच्या चैतन्य महाराजांनी सांगितलं बरं का, देगलूरकर, दान करावं माना करता नाही, उद्धारा करता. हो, दान कशा करता करावं, उद्धारा करता दान असावं. आणि त्या दानामध्ये मानाची अपेक्षा नसावी, मानाची अपेक्षा. एक जणांनी मंदिरामध्ये पंखा दान केला. पंखा माहितीये ना, फॅन. पंखा दान केला. आणि मारुतीच्या मंदिरामध्ये सप्ताह चालू होता, काल्याचं कीर्तन होतं, उन्हाळ्याचे दिवस होते आणि सगळं उकडायला लागलं. म्हणून एक जणांनी फॅन चालू केला. आणि फॅन चालू केल्यानंतर ज्याने फॅन दिला होता का ते उठलं आणि त्याने फॅनच बंद केला. म्हणली का फॅन का बंद केला. म्हणली बंद करा म्हणजे मी दिलाय. म्हणली मग तू दिला म्हणून बंद का केला. म्हणली त्या फॅनवर माझं नाव टाकलंय. म्हणली जर फॅन फिरला तर माझं नाव दिसत नाही, मग फॅन काय नुसता शिवला लावलाय काय. दान कशाला म्हणतात, ज्या दानामध्ये कुठल्याही प्रकारच्या मानाची अपेक्षा नसते ते खरं दान आहे. म्हणून अशा वैष्णवाला आजच्या या ठिकाणी अन्नदान आहे, वस्त्रदान आहे, द्रव्यदान आहे, भूदान आहे, गोदान आहे. सगळ्याच प्रकारचा हा दान यज्ञ आहे. आणि तो दान यज्ञ आमच्या महाराजांच्या घरी आहे. म्हणून इथं वैष्णव आहेत. कोणते वैष्णव आहेत. गाय नाचे, नाचावं कुठं, नाचू कीर्तनाचे रंगी. ज्ञानदीप लावू जगी. साधू संत नाचले, साधू संत नाही, या कीर्तनामध्ये स्वतः भगवान परमात्मा नाचले की नाही. नामदेव कीर्तन करी. कांबळे महाराज कीर्तन करी नाही बरं का, नामदेवाच्या कीर्तनात. आपल्या कीर्तनात काय माणसं नाचायची सोडा, जागी असलेली माणसं झोपतात. ते आपलं कीर्तन आहे. अधिकार खूप मोठा होता नामदेवरायांचा, तुकोबांचा.
तुकोबांच्या कीर्तनामध्ये मेलेला मुलगा जिवंत झाला होता. मेलेला शिवबा कासाराचा मेलेला मुलगा जिवंत झाला होता. फक्त हाक मारली होती. काय ताकद असेल महाराज. गोरोबा काकांना हात फुटले होते नामदेवाच्या कीर्तनामध्ये. ही ताकद आहे कीर्तनाची, पारमार्थिक कीर्तनाची. आणि त्या कीर्तनाची परंपरा आपण सांभाळली पाहिजे, जोपासली पाहिजे. जीवाच्या पलीकडे बरं का, जीवाच्या पलीकडे. विठाला 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 गायनाचे उड्या पुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने. आणि जो या परमार्थामध्ये येत असताना लाज भय शंका दुराविला मान, म्हणून परमार्थामध्ये येत असताना कुठल्याही प्रकारची लाज बाळगायची नाही. पण असं झालंय, चांगलं काम करायचं म्हटलं की माणसाला लाज वाटते आणि वाईट कामाची लाज वाटत नाही माणसाला. चांगलं काम करायची. महिला मंडळ मला सांगा, चांगला ब्लाऊज शिवायचा शिकायचा म्हटलं तर शिवण क्लास लावावा लागतो आहे की नाही. चांगली रांगोळी काढायची शिकवायची म्हटलं तर रांगोळीचा क्लास लावावा लागतो ना. चांगली मेहंदी काढायला शिकायचं म्हटलं की मेहंदीचा क्लास लावावा लागतो. पण चांगल्या शिव्या द्यायच्या म्हणल्यावर कुठं क्लास लावावा लागतो. ऐक बघा, 2 बायांची भांडणं चालू द्या, 2 तास भांडणं चालू द्या, 2 तास. 2 तासामध्ये 180 शिव्या असतात, पण एक सुद्धा डबल नसते. हे कुठं शिकलो आपण, कुठं शिकलो. वाईट गोष्टीला शिकवण्याची गरज नाही, पण टाळ घ्यायचं म्हटलं की आम्हाला लाज वाटते. धोतर घालायचं म्हटलं की आम्हाला लाज वाटते. अभंग म्हणायचं म्हटलं की लाज वाटते. वारकऱ्याच्या पंक्तीमध्ये वाढ करायची म्हटलं तरी आम्हाला लाज वाटते. टाळ विना घ्यायचं म्हटलं तरी आम्हाला लाज वाटते. म्हणून लक्षात घ्या, या मनुष्य जन्म आहे ना, ही सेवा करण्याची संधी. विठ्ठल टाळ, विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडी उच्चारा. टाळ हे आपलं दैवत आहे, विना हा आपला देव आहे. म्हणून कीर्तनामध्ये कीर्तनकारानं किंवा कुणीही विनेकऱ्याचा कधी अपमान करायचा नाही बरं का, लक्षात ठेवा. विनकरी हा भगवान परमात्मा स्वरूप असतो, विनेकरी. म्हणून विनेकऱ्याचा अपमान आपल्याकडे होऊ नये. बरेचसे कीर्तनकार विनेकऱ्याच विनोद करतात, पण विनेकरी हा प्रत्यक्षात देव आहे. आपल्या गळ्यातला टाळ आपल्याकरता देव आहे. टाळ गळ्यामध्ये घेत असताना अलगद उचलायचा आणि अगोदर त्याचं दर्शन घ्यायचं, मग गळ्यात टाकायचा तो टाळ. कीर्तन झाल्यानंतर व्यवस्थित बांधून तो अलगद, त्याचा आवाज न येता तो टाळ ठेवला पाहिजे, लक्षात घ्या. पखवाज हा देव आहे, देव. बरेचसे पखवाजा कीर्तन झाल्यानंतर रामभाऊ बघू तांबाखू, त्या पखवाजावर तांबाखू सोडतात. काय काय तर गडी त्याच्यावर पाय टाकून बसतात. अवघड परिस्थिती आहे. ही समजल्या पाहिजेत गोष्टी. का समजत नाही, आपण जीवनामध्ये खरा परमार्थ करत नाही. आणि खरा परमार्थ जर कळायचा असेल, आळंदी पंढरीच्या वारीमध्ये कीर्तनामध्ये आपल्याला यावं लागेल. विठाला 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 विठाला. लाज, ऐका, मी माफी मागून होतो, नाथबाबांची कोय माझा अधिकार नाही, पण नाथबाबा काय सांगतात, लाज धरावी लोका देखता, निज कन्येशी शिकवी माता. लाज धरावी लोका देखता, एकांत मिळाल्या कांता. लाज सर्वता सोडावी. जास्त विस्तृत करण्यासारखी उभी नाही, पण एक आई आपल्या मुलीला सांगते, लाज धरावी लोका देखता, एकांत मिळाल्या कांता. लाज सर्वथा सोडावी. तसं भगवान परमात्म्याच्या कीर्तनामध्ये कुठल्याही प्रकारची लाज धरायची नाही. विठाला 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 म्हणायला सुद्धा लाजतात लोक, टाळी वाजवायला सुद्धा लाजताय. बरेच जण टाळी वाजवतात डास मारल्यावर. अरे टाळी सुद्धा व्यवस्थित वाजली पाहिजे ना, वाजवा जोरात भगवंताच्या नावाला टाळी. वा वा. नेत्याच्या भाषणामध्ये आपण टाळ्या वाजवतो. नेते काय तात्पुरते असतात, आहे का नाही. आपले जम्मूच्या आयुष्यामध्ये पैशा फकायशी आपल्या शुजाचा खेळ. कोणाचं बोललं ऐकलं मी, काय कोणाला नाव ठेवत नाही. भविष्य काळात आपल्याला सुधारणा करायची. कधी? भविष्य काळात, आता सध्या नाही. म्हणून लक्षात घ्या, नेत्यांच्या सभेमध्ये आपण टाळ्या वाजवण्यापेक्षा सभा संत सज्जनाची या सभेमध्ये आपण टाळी वाजवली पाहिजे. आणि एक कीर्तना जर तुम्ही टाळी वाजवली तर त्या टाळीचा आवाज वैकुंठामध्ये भगवान परमात्म्याला जातो. एवढी ताकद या टाळीची आहे. आणि जर तुम्ही टाळी वाजवली तर हातावरली रेषा सुद्धा बदलण्याची ताकद कीर्तनात त्या टाळीमध्ये. म्हणून टाळी वाजवावी, घोडी उभारावी, वाटही चालावी,
भगवान परमात्म्याचं नामस्मरण आहे. म्हणून लाज भय कुठल्याही प्रकारची भीती नसावी. शंका तर अजिबातच नसू नये. त्या पेंद्याने शंका घेतली आहे. पेंद्याने घेतली होती ना, पेंद्याने शंका घेतली होती. अरे कसे घराच्या बाहेर जाताय तुम्ही? झाका डोळे भगवान कृष्ण म्हणायचे. सगळ्यांनी डोळे झाकले, पण पेंद्या जरा साबरच होती. पेंद्याने हळूच डोळे उघडले, ठीक आहे, हळूच. आणि ते सवण्यात अडकला जेव्हा मार खाल्लाय. म्हणून लक्षात ठेवा, हा भगवान परमात्म्याने अगोदरच सांगितलं होतं, याल तरी यारी लागे अवघे माझ्या मागे मागे. जर शंका घेतली तर मी जबाबदारी घेणार नाही. म्हणून जसं पेंद्याने मार खाल्ला, तसं जर आपण परमार्थामध्ये शंका घेतली तर आपल्याला सुद्धा या प्रपंचामध्ये मार खावा लागेल. लक्षात ठेवा. हा म्हणून परमार्थ करत असताना आपण जो परमार्थ करतोय त्याला कधी अडवायचं नाही. आपल्याच्यानं झाला नका करू, पण दुसऱ्याला मात्र अडवू नका. नाही जाता आलं पंढरपूरला नका जाऊ. जो दुसरा चाललाय ना त्याला अजिबात अडवायचं नाही देता आरी वर्गणी, दुसरा देतोय त्याला अडवायचं नाही. म्हणून परमार्थ करत असताना लाज भोय शंका दुराविला मान नकळे साधन या परती. तुकोबारा म्हणतात देवाला, देवा जर या सगळ्या गोष्टी लाज भय शंका प्रपंच सोडून जर आम्ही परमार्थ करायला लागलो तर आमचा संभाळ कोणी करणार? मुलं बाळ लेकर सगळे जर आम्ही सोडून प्रपंचाला लागलो तर देव सांगतायत मुलं बाळ सोडायची काही गरज नाही. देहानं प्रपंच करायचा, पण मनानं मात्र परमार्थ करायचा. मन हे कसं परमार्थामध्ये लावायचं. देह प्रपंचात जरी असला, हरी बोला देता हरी बोला घेता सर्व काही करता हरी बोला. कामामध्ये काम करायचं, पण देहाने जरी काम करत असलो तर मनानं मात्र भगवंताचं चिंतन करायचं. पण देवा आता आमचा देह सुद्धा मन सुद्धा या ठिकाणी आता असं वायबल व्हायला लागलेलं आहे, अस्थिर व्हायला लागलेलं आहे. त्याचा सांभाळ काय कर, आता तूच कर. शेवटचं चिन्ह तुक म्हणे आता आपल्या सयाचे, तुका म्हणे आता आपल्या सयाचे. तुका म्हणे आता आपल्या सयाचे, तुका म्हणे आता आपल्या सयाचे, तुका म्हणे आता आपल्या सयाचे. तुका म्हणे आता आपल्या सयाचे. आम्हा जगदिसे संभाळावे, आम्हा जगदिसे संभाळावे. गायनाचे उडे आपल्या जगे, गायनाचे उडे आपल्या जगे. गायनाचे उडे आपल्या जगे. मनाचे आनंद आवडीने, मनाचे आनंद आवडीने, मनाचे आनंद मनाचे आनंद आवडीने, मनाचे आनंद आवडीने.
मनात आनंद आनंद आवडीने मनात आनंद आवडीने मनात आनंद आवडीने मनात आनंद आवडीने गायनात बुडे आपली आनंद गायनात बुडे आपली आनंद गुरु महाराज द्रौपद 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 या की माने महाराज नाही त्यांनी आवाज वाढ गायनाचे उडे आपुलिया छंदे 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 गायनाचे उडे
गायनाचे उडे आपुलिया छंद गायनाचे उडे टाटा आपुलिया छंद गायनाचे उडे आपुलिया छंद गायनाचे उडे आपुलिया छंद ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम तुका म्हणे आता पुल्यासा यासे आम्हा जगदिसे सांभाळावे गायनाचे बुडिया पुलिया छंदे मनाची आनंदे आवडीने यथामती यथावकाश अभंगाचा भावार्थ एवढाच असेल असं काही नाही एका एका शब्दात आहे माझा रमाकांत एक एक शब्द म्हणजे हजारो अभंग आहेत बरं का लक्षात घ्या एक शब्दाचं जरी आपण चिंतन करायला गेलो तर हजारो जन्म पुरणार नाहीत एवढं महान असा गाथा आहे आणि या गाथ्याचं चिंतन करत असताना हा संतप्र प्रकरणातील अभंग पुण्यतिथीच्या समयाला अनुसरून या ठिकाणी आपण निवडला म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे बरोबर 10:30 वाजता चालू झालं होतं कीर्तन आता 10:30 वाजलेले 12:30 वाजलेले आहेत या ठिकाणी सर्वांना ओढ लागलेली आहे कशाची भक्तीची आहे की नाही असं द्या हा प्रसाद आहे बरं का प्रसाद हा घ्यावायचा असतो पाहे प्रसादाची वाट द्यावे दोनिया ताट पण कोणता प्रसाद ज्ञानाचा प्रसाद वैराग्याचा प्रसाद अनुभूतीचा प्रसाद दर्शनाचा प्रसाद आशीर्वादाचा प्रसाद याची अपेक्षा कीर्तनातून करावी ठीक आहे बाकीचा प्रसाद मिळत राहतोच दररोज आपण घरी जेवण करतो पण कीर्तनात का जेवण करायचं तर 2 तास कीर्तन असल्यानंतर जे अन्न शिजतं इकडे कीर्तन चालू आहे समोर अन्न शिजत असतं ते अन्न राहत नाही मग अन्न अनेक ठिकाणून आपण डाळ एका ठिकाणून आणतो तेल एका ठिकाणून आणतो वांगी एका ठिकाणून आणतो मग जो जो उत्पन्न करणार आहे त्याच्याकडे काही दोष असतात त्याच्या हातात स्पर्श झाल्यामुळे काही त्या अन्नामध्ये दोष राहतात आणि दोष राहिल्यानंतर जर कीर्तनाचा 2 तासाचा स्पर्श त्या अन्नाला झाला तर ते अन्न राहत नाही तो महाप्रसाद तयार होतो महाप्रसाद म्हणून आपण घरी सुद्धा दररोज जेवण करण्याच्या अगोदर देवाला नैवेद्य का दाखवतो कशा करता देव खातो का पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश याच्यातले फक्त 3च असणारे गुण देवाकडे आहेत तत्व देवाकडे आहेत 2 तत्व नाहीत म्हणून देवाला अन्न खाता येत नाही तरी सुद्धा आपण नैवेद्य का दाखवतो तर त्या अन्नामध्ये असलेले दोष ताट आपण देवासमोर ठेवतो आणि नैवेद्य ठेवल्यानंतर पाणी ओवाळतो पण नैवेद्याला पाणी किती ओवाळायचं याला सुद्धा काही शास्त्र आहे मसुरीची डाळ असते ना मसुरीची तेवढंच पाणी घ्यायचं तळातावरती उजव्या हातावरती आणि त्या ताटाभोवती ओवाळायचं जर जास्त पाणी पडलं कमी जरी पाणी पडलं तर मदिरा प्राशन केल्याचा दोष लागतो बरं का बरंच त्याच्यामध्ये बारीक चिंतन आहे आणि मग पाणी का फिरवतो तर भगवान परमात्म्याला विनंती करायची देवा जरी काही या अन्नामध्ये दोष असले तर या अन्नामधले सगळे दोष निघून जावेत
याच्याकरता, कारण देवाच्या काही ठराविक अंतरावरती कक्षेवरती त्या असणाऱ्या संक्रिया फिरत असतात, ते किरण फिरत असतात. त्या किरणांनी देवाच्या प्रखर शक्तीनं ते अन्न पवित्र होत असतं, म्हणून करता नैवेद्य दाखवायचं असतं बरं का. आणि मग तो महाप्रसाद आहे. आणि तोही महाप्रसाद जर कीर्तनातला आपल्या पोटामध्ये गेला तर अनेक रोग घालवण्याची ताकद या महाप्रसादामध्ये असते, कीर्तनाच्या प्रसादामध्ये असते. म्हणून तो प्रसाद पाहे प्रसादाची वाट हा खरा प्रसाद आहे. देवाच्या प्रसादी करा रे भोजन, वाल कोण कोण अधिकारी. तो भगवान परमात्म्याचा प्रसाद आहे. कीर्तन हा प्रसाद आहे, भजन हा प्रसाद आहे, टाळ वाजवणं हा प्रसाद आहे, मृदंग वाजवायला येणं हा प्रसाद आहे, गायन करणं हा प्रसाद आहे, कीर्तन करणं हा प्रसाद आहे. पण त्या प्रसादाला लात मारायची नाही बरं का, लक्षात घ्या. आमच्या माने महाराजांनी एक वेळ सांगितलं होतं, महाराज जशी बापाची इस्टेट तुम्ही भजून खायची, भजून बापाने कमवलेली, आई वडिलांनी कमवलेली जमीन जुमला भजून खायची, विकून नाही खायची, विकून नाही खायची. तुम्हाला नाही नवीन घेता येणार, पण आहे ती जरी टिकून खा. खऱ्या अर्थानं हे व्यावहारिक तत्वातलं झालं. पण परमार्थिक तत्वामध्ये वाढ वडिलांनी सांभाळलेली वारी, भजन, कीर्तन हे आपल्या धर्माचं काम आहे बरं का. नुसतं जय हिंद म्हणून चालत नाही, छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून चालत नाही, भारत माझा देश आहे म्हणून चालत नाही. जी आपल्या हिंदू धर्माची तत्व आहेत, म्हणून आई वडिलांचं श्राद्ध पुण्यतिथी हिंदू धर्मातलं तत्व आहे, लक्षात ठेवा. आणि हे धर्माचं काम आहे. आणि धर्माचं काम जर आपण नाही केलं तर कसला आपल्याला अभिमान आहे हिंदू धर्माचा. प्रत्येक धर्माचं कार्य हा अभिमान आहे. पंढरपूरची वारी हे धर्माचं काम आहे, एकादशीचा उपवास हे धर्माचं काम आहे, तुळशीला पाणी हे धर्माचं काम आहे, आई वडिलांना गोठ्यात टाकणं हे धर्माचं काम आहे, बरोबर ना. आई वडिलांचा सांभाळ करणं हे धर्माचं काम आहे, तत्व हे धर्माचं काम आहे. म्हणून या धर्माच्या कार्याला जरी नाही करता आलं, जे करतात त्यांना सहाय्य तरी व्हा, ऐक नाही. जरी नाही कीर्तन आपल्याला घेता आलं, ज्यांनी कीर्तन ठेवलं तिथे येऊन बसा, 2 तास निवांत बघा. या 2 तासामध्ये 10 ते 12:30 या वेळेमध्ये आपल्याला घरचं काही आठवलं नाही, का नाही, काही आठवलं नाही. एक देवाचं नाम, एक संतांचं नाम आणि तेवढाच विसावा या ठिकाणी. बाकीकडे 24 तास प्रपंचामध्ये हाडाहाड आहेच आपलीकडे. परंतु अंतकरणामध्ये सुख, समाधान, शांती लाभण्याकरता या वैष्णवांची संगत 2 तास आपल्याला लाभावी याच्याकरता आमच्या गुटाळ महाराजांनी हे कीर्तन केलं, कीर्तन आयोजित केलं. आणि त्यांच्या असणाऱ्या आजोबांच्या, आजींच्या जीवाला परमात्म्यानं शांती प्राप्त करावी आणि चांगल्या गतीमध्ये उत्तमची गती तो एक पावेल कधी, जोडोनी या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमती गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी. चांगल्या खाणीमध्ये त्यांना जन्म प्राप्त तर मिळालाच असेल, पण जिथं कुठं त्या योनीमध्ये असतील डायरेक्ट इथलं पुण्य, आजच्या कीर्तनाचं पुण्य डायरेक्ट त्यांच्या खात्यावरती जमा होते, लक्षात ठेवा. म्हणून आपलं कर्तव्य, आपल्यालाही आपल्या जीवनामध्ये संसार प्रपंच करत असताना अनुभव येतो. कधी कधी अचानक आपल्याला पैसे मिळतात का, तर पाठीमागच्या कुणीतरी आपलं श्राद्ध पुण्यकर्म केलेलं तिकडं असतं, म्हणून इकडे आपल्याला त्याचा लाभ होतो. म्हणून करता आपण हे करावं लागतं. आपण केलं तर आपली मुलं आपली पुण्यतिथी करतील, आपणच जर नाही केलं तर आपली मुलं आपलं वरी सरासुद्धा घालणार नाहीत, लक्षात ठेवा. म्हणून मुलांना दाखवण्याकरता किंवा धर्माचं काम करण्याकरता सर्वजण आज या सगळ्या जातीची, सर्व धर्माची, सर्व जातीची, सर्व पक्षाची माणसं 2 तास काही न बोलता, अपेक्षा मनामध्ये न ठेवता एका शेजारा मांडी लावून बसवतात. ही परमार्थाची ताकद आहे आणि ही ताकद आज ज्ञानोबांच्या, तुकोबांच्या आशीर्वादामुळे आपल्याला प्राप्त झाली. म्हणून पुन्हा एकदा या ठिकाणी सर्वांना धन्यवाद देतो. आमचे गुटाळ बंधू असतील, त्यांची मुलं असतील, नातवंड असतील, पत्नी असेल, पंतू असतील, या सगळ्यांना भगवान परमात्म्यानं आशीर्वाद द्यावा. पितरांचा आशीर्वाद त्यांना प्राप्त व्हावा. नामा म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती सर्व काळ. जर असे पितरांचे कार्यक्रम केले तर आर्यमा नावाचा पितर खाली येतो आणि जे कर्म आपण पुण्यकर्म केलेले त्याची नोंद करून आपल्या वहीमध्ये घेतो आणि त्या पद्धतीनं त्यांच्या खात्यावरती पैसे सोडतो तिकडे. बरं, जसे लाडक्या बहिणीचे पैसे येतात ना महिन्याला, तसे इथं कीर्तन करणं म्हणजे केवायसी करणं प्रत्येक वर्षी. जशी प्रत्येक वर्षी केवायसी करावी लागते, आधार कार्ड लिंक करावं लागतं, तसं आपल्या आई वडिलांचं पुण्यतिथी म्हणजे आधार कार्ड लिंक करण्यासारखं आहे, लक्षात घ्या. जर आधार कार्ड लिंक नसेल तर आलेले पैसे सुद्धा महागारी जातात. म्हणून लक्षात ठेवा, आपल्याही जीवनामध्ये त्या पितरांचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर हे सगळं पुण्यकर्म करावं आणि मग हे पुण्यकर्म करण्याकरता दान धर्म असावा. आणि खऱ्या अर्थानं या सर्व कार्यक्रम करता
आज आवर्जून आलेली सर्व वारकरी मंडळी या ठिकाणी आमचे जे चोपदार आहेत आज कमरेवरती हात देऊन जसे विठोबा राहिलेत तसे दिसतात आहे की नाही. पंढरपूर क्षेत्रामध्ये निवृत्तीनाथांच्या मठामध्ये बेलापूरकरांच्या फडावरती 80 वर्ष सेवा केली त्यांनी. 80 वर्ष अविरत या ठिकाणी इथं मुक्कामाला ते असतात, आपल्या परिसरामध्ये फिरत असतात. आणि निवृत्तीनाथांची वारी भगवान परमात्म्याच्या मुखामध्ये रात्रंदिवस नामस्मरण आमचे माने महाराज आदरणीय गुरु महाराज ही सगळी महाराज मंडळी आमचे खातगावची सगळी महाराज मंडळी आता 23 तारखेला या ठिकाणी सर्वांना निमंत्रण आहे. आमच्या सखाराम बाबांची दिंडी पंढरपूर क्षेत्राकडे प्रस्थान होणार आहे आणि 23 तारखेला या ठिकाणी मुक्काम आहे खातगाव दिंडीचा. संध्याकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये कीर्तन सेवा होईल आणि या दिंडीचा महाप्रसाद होईल. सर्वांनी या ठिकाणी 23 तारखेला यायचं बरं का. तुम्ही नाही यायचं बरं का, तुम्ही याचाल नाही तर शाळा बुडवून. म्हणून सर्वांनी या ठिकाणी या आणि हा कार्यक्रम या ठिकाणी असणाऱ्या आमच्या आजोबांच्या आजींच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. सर्वांनी 2 मिनिटं हात वरती करा. भगवान परमात्म्याचं ज्यांनी आपल्याला घडवून दिला, नामाचं चिंतन ज्यांनी जाणून दिलं ते वैष्णव जगद्गुरु तुकोबराय त्यांचं भजन थाप द्या. ज्ञानोबाराया माझा तुकोबराया, 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 ज्ञानोबाराया माझा तुकोबराया. केली कटकट वाकडी का नेट दिवजाने पयाच्या प्रसादी काही बोललो विनोदे मद क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती नोहे उपदेश तुमचे बडबडलो शेष तुमच्या कृपेची पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल. घरातली मंडळी पुढे या. घरातली एक अभंग होईल आणि अभंग झाल्याचं फळ सांगायचे. हो मातेची चित्ती अवघे बालकाची व्याप्ती देह विसारे जवळी काचना गेला प्रेम भाते आणि अंगावरी करते देह विसारे आपला जवळी काचना गेला. तुका श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. बोलिलेले कुरे वेळी वाकोले मुतुरी राम राम महाराज तुझे धाम कारेला अधिकार ने आपला आरती
तुझे बोले विष्णु ब्रह्माची केले राम जनार्दन आणि मस्तक देविले आरती ज्ञानराज कैवल्य तेजा दैवत जगला माना आरती ज्ञानराज परत तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सचिदानंद मूर्ती आयरा कवी रामा आरती तुकारामा रागणे वागरात पाशान तारिले जैसत गोपाची अवंतरक्षिणे आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सचिदानंद मूर्ती आयरा कवी रामा आरती तुकारामा तुकदा गुरुनेती ब्रह्मा तुका दियाले मंदिरात ज्योती करुणी मस्तक देविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सचिदानंद मूर्ती आयरा कवी रामा आरती तुकारामा हरी राम वंदे चरण हरि हरि मागणी जगतोच प्रति आहे देशी करी पाय पांडुरंगा या संता सुनिर्वी हेच मदे आणि तुझे काही मागुदेव तुका म्हणी आता उदार तो होई मज धैर्य पाय संताचे या संता सुनिर्वी हेच मदे आणि तुझे काही मागुदेव ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम लक्ष्मी ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ऐका आता या ठिकाणी तुकारामाच्या पुण्यतिथीबद्दल